फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। सिंधुदुर्गातील निसर्ग वैविध्याचा आणखी एक सुंदर आणि दुर्मिळ नमुना पडेल गावात दिसून आला आहे। 6 आणि 7 डिसेंबर 2025 रोजी पडेल येथील पाणथळ भागात परदेशातून लांब पल्ल्याचा प्रवास करून आलेल्या स्थलांतरित जलपक्ष्यांचे दर्शन झाल्याची नोंद स्थानिक निसर्गप्रेमींनी केली आहे। निरीक्षणादरम्यान ब्रह्मिणी बदक म्हणजेच रुडी शेलडक, युरेशियन किंवा ग्रीन विंग टेल, नॉर्दर्न शॉवलर आणि मालार्ड या मादी पक्ष्यांचे दर्शन झाले। चीन, रशिया, सायबेरिया, मध्य आशिया आणि युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करीत हे पक्षी हिवाळ्यासाठी भारतात दाखल होतात। पडेल परिसरातील शांत, प्रदूषणमुक्त आणि ताज्या पाण्याच्या दलदलीच्या जागा या पक्ष्यांसाठी उत्तम अधिवास ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात। या पक्ष्यांचे दर्शन आणि छायाचित्रण सारा संजय गावकर यांनी केले असून त्यांनी ही महत्त्वाची माहिती स्थानिक निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचवली। त्यांच्या नोंदीमुळे पडेल परिसरातील जैवविविधतेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। तज्ज्ञांच्या मते अशा स्थलांतरित प्रजातींची उपस्थिती म्हणजे हा परिसर अद्यापही सुरक्षित आणि पर्यावरणीय दृष्ट्या समृद्ध असल्याचा संकेत आहे। मात्र वाढते अतिक्रमण, कचरा आणि जलप्रदूषण यामुळे हा अधिवास भविष्यात धोक्यात येऊ शकतो। निसर्गप्रेमींच्या मतानुसार पाणथळ जागांचे संरक्षण, प्लास्टिक मुक्ती आणि नियमित पक्षीगणना या गोष्टींना आता प्राधान्य देणे आवश्यक आहे। पडेलमध्ये आढळलेल्या या दुर्मिळ जलपक्ष्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची नैसर्गिक संपत्ती पुन्हा एकदा उजागर झाली असून हिवाळ्यातील पक्षी निरीक्षकांसाठी हा परिसर आकर्षणाचे नवे केंद्र ठरत आहे। नमस्कार। आज या ठिकाणी पडेल गावामध्ये रुडी शेलडक नावाचं ब्राह्मणी बदक, ज्याला आम्ही ब्राह्मणी बदक म्हणतो, असं याचं आज दर्शन झालेलं आहे। हे बदक चीन, मध्य आशिया, हिमालय पर्वत आणि नंतर असं समुद्रकाठी कोकणमध्ये आज पडेल गावामध्ये आज दिसलेला आहे। याचा पट्टा म्हणजे जो रंग आहे तो मानेकडे तांबूस कलरचा असतो आणि हे दिसायला वेगळं बदक आहे। या बदकाच्या मुळे ह्या परिसरामध्ये नैसर्गिक जीवन एकदम सुंदर आहे, याचं हे परिमाण आहे। दुसरे त्याचप्रमाणे ह्या बदकामुळे गावाचं नाव आमचं आज सगळीकडे प्रसिद्ध होत आहे। वेगवेगळ्या माध्यमातून हे पक्षीप्रेमी सारा संजय गावकर हिनं याची पहिली शोध लावला आणि पक्षी प्राणीप्रेमी सारा संजय गावकर हिच्या निदर्शनास आले आणि आज या ब्राह्मणी बदकाचं दर्शन तिनं संपूर्ण सिंधुदुर्गाला दिलेलं आहे तिच्या फोटोच्या माध्यमातून। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।